आज सकाळपासून नाशिक शहर आणि परिसरामध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने गोदावरी नदीला आलेला जे पूर आहे ते हळूहळू कमी होताना आपल्याला बघायला मिळतोय। माझ्या मागे आपण बघू शकता की गोदावरी नदीची पाणी पातळी हे कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। पावसाने विश्रांती घेतली असेल तरी गंगापूर धरणातून मात्र पाण्याचा विसर्ग हे अद्यापही कायम आहे। गंगापूर धरणातून आज 4900 क्युसेस जो पाण्याचा विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे या रामकुंड भागातील अनेक जे छोटे मोठे मंदिरं आहेत आज सुद्धा पाण्याखाली असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि दृश्यांमध्ये दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत आता पाणी हे आलेलं आहे। 2 दिवसांपूर्वी दुतोंड्या मारुती संपूर्णपणे पाण्यात बुडालेला होता, पण गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आणि त्यानंतर पावसाने हे विश्रांती घेतल्याने गोदावरी नदीला आलेला पूर आता हळूहळू कमी होताना आपल्याला बघायला मिळतोय। फक्त गंगापूरच नव्हे तर जिल्ह्यातील 12 ते 13 धरणातून आजही पाण्याचा विसर्ग हे कायम आहे। दारणा धरणातून 13,000 क्युसेस पाण्याचा जो विसर्ग आहे तो दारणा नदीमध्ये करण्यात येत आहे आणि त्यामुळे गोदावरी आणि दारणा या दोन्ही नदी आजही हे दुथडी भरून वाहत आहेत। त्यामुळे या दोन्ही नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावे असे आदेश प्रशासनाचे आहेत। हळूहळू गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो कमी करण्यात येत आहे। काल सुद्धा रात्री धरण पाणलोट क्षेत्रामध्ये हे चांगला पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील जे वेगवेगळे धरणं आहेत या सगळ्या धरणांमध्ये आता 80% पाणीसाठा हे जमा झालेला आहे। प्रामुख्याने नाशिक शहराला गंगापूर धरणातून पाणी पुरवठा केला जातोय। आत्ता गंगापूर धरण 85% भरलेलं आहे, त्यामुळे नाशिककरांची पिण्याची जी पाण्याची चिंता आहे ते आता मिटल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि पावसाने सुद्धा विश्रांती घेतल्याने हळूहळू गोदावरी नदीची जी पाणी पातळी आहे ते कमी होताना आपल्याला बघायला मिळतंय आणि दुपारपर्यंत हे पाऊस एकूणच वाढल्यास किंवा पावसाचा जोर आणखीन एकदा वाढल्यास टप्प्याटप्प्याने अजूनही गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाईल अशी माहिती प्रशासनाने दिलेली आहे आणि त्यामुळेच गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी विशेष करून एकूणच सतर्क राहावे असे आदेश प्रशासनाचे आहेत। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।